मी प्रवीण शिंदे तुमचं विद्यारंभ फिजिक्स क्लासमध्ये स्वागत करतो। या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण 12वी सायन्समधला फिजिक्स या विषयामधला चॅप्टर नंबर 1 रोटेशन डायनॅमिक्सचा इंट्रोडक्शन पार्ट बघितला होता। आज आपण इन डिटेल हा चॅप्टर स्टडी करणार आहोत, त्याचं नाव आहे रोटेशनल डायनॅमिक्स। व्हॉट इज मीन बाय रोटेशनल डायनॅमिक्स, व्हॉट इज मीन बाय डायनॅमिक्स। डायनॅमिक्स समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला आधी मेकॅनिक्स म्हणजे काय हे माहिती असणं खूप गरजेचं आहे। मेकॅनिक्स is the most important branch in a physics in which we study of a body which is at rest or in motion. मेकॅनिक्स मध्ये ज्या बॉडीचा आपण स्टडी करणार आहोत ती बॉडी एकतर रेस्टला असते किंवा मोशन मध्ये असते। या मेकॅनिक्सचे परत दोन टाइप्स असतात। पहिला जो टाइप आहे आपण काय म्हणणार आहोत, स्टॅटिक्स, and second type is called as kinetics. Okay, static is a branch in which we study of a body which is at rest. एखादी बॉडी रेस्टला असेल तर त्या बॉडीचा स्टडी ज्या ब्रांच मध्ये केला जातो त्या ब्रांचला आपण काय म्हणणार, स्टॅटिक्स. And kinetics is the branch in which we study of body which is in motion. जर काही एखादी बॉडी मोशन मध्ये असेल तेव्हा त्या बॉडीचा स्टडी ज्या ब्रांच मध्ये केला जातो त्या ब्रांचला आपण काय म्हणणार आहोत, कायनेटिक्स. नाउ कायनेटिक्स इज फर्दर क्लासिफाइड इनटू टू टाइप्स. फर्स्ट वन इज नोन एज कायनेमॅटिक्स and second one is dynamics. Kinematics and dynamics दोन्ही ब्रांचेस आपण या चॅप्टर मध्ये इन डिटेल स्टडी करणार आहोत. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल व्हाट इज मीन बाय कायनेमॅटिक्स. डेफिनेशन: कायनेमॅटिक्स इज द ब्रांच इन which we study of motion without their cause, and dynamics is the branch in which we study of motion with their cause. एक एग्जांपल घेऊया. समजा एखादा फुटबॉल प्लेयर फुटबॉलला किक केला तर तो फुटबॉल काय होणार आहे, मोशन मध्ये येणार आहे, त्याची एक पर्टिक्युलर ट्रॅजेक्टरी फॉर्म होणार आहे. ओके, म्हणजे बिफोर किकिंग द फुटबॉल that football is at rest position. After we apply a force, means that player kicks that football, means that player apply a mechanical force on that football. When a mechanical force is applied on that football, then that football gets in motion. Okay, आणि जेव्हा अशी एखादी बॉडी मोशन मध्ये येते तेव्हा तिथे काही टर्म्स इन्व्हॉल्व होतात. फॉर एक्झाम्पल डिस्प्लेसमेंट, वेलोसिटी, एक्सेलरेशन आणि टाइम. या टर्मचा स्टडी ज्या ब्रांच मध्ये केला जातो त्याच ब्रांचला आपण काय म्हणणार, कायनेमॅटिक्स. एवढेच टर्म्स आहेत जे बरेच टर्म्स इन्व्हॉल्व होतात, त्या सगळ्या टर्मचा स्टडी विदाउट देअर कॉज ज्या ब्रांच मध्ये करतो त्याला आपण काय म्हणणार, कायनेमॅटिक्स. ओके, फुटबॉल मोशन मध्ये आला म्हणजे हेच टर्म रिपीट होईल, डिस्प्लेसमेंट, वेलोसिटी, एक्सेलरेशन, टाइम एक्सेट्रा. आणि तो फुटबॉल ज्यामुळे मोशन मध्ये आला तो म्हणजे काय, मेकॅनिकल फोर्स. या फोर्स आपण स्टडी म्हणजे त्या कॉजचा आपण स्टडी ज्या ब्रांच मध्ये केला जातो त्या ब्रांचला आपण काय म्हणणार, डायनॅमिक्स. पुन्हा एकदा मी रिपीट करतोय. कायनेमॅटिक्स इज द ब्रांच ऑफ मेकॅनिक्स in which we study of motion without their cause, and dynamics is the branch of mechanics in which we study of motion with their cause. Okay, now next point is rotational. What is meant by rotational? Okay, a circular movement of a body, a circular movement of a body about the axis of rotation. एखाद्या ऍक्सिस ऑफ रोटेशनच्या भोवती जर का बॉडीचं मूवमेंट असेल तर त्या मूवमेंटला आपण काय म्हणणार, रोटेशन. समजून घ्या पुढे आपण
याच्या आधी थोडंसं लक्ष द्या. मोशन चे ऍक्च्युअली बरेच टाइप्स आहेत, पण या चॅप्टर मध्ये आपण बेसिकली 2 मोशनचे टाइप स्टडी करणार आहोत. त्यातला पहिला जो टाइप आहे तो म्हणजे सर्क्युलर मोशन आणि दुसरा टाइप तो म्हणजे काय रोटेशनल मोशन. रोटेशनल मोशन, सर्क्युलर मोशन म्हणजे काय हे आपण लास्ट व्हिडिओ मध्ये बघितलेलंच आहे. आज आपण रोटेशनल मोशन बद्दल थोडीशी माहिती घेऊया. ओके, त्याच्या आधी व्हॉट इज द कॉमन बिटवीन रोटेशनल मोशन अँड सर्क्युलर मोशन हे देखील आपल्याला इथे बघायचं आहे. एक एक्झाम्पल घेतलेलं आहे, आपण डायग्राम दाखवलेलं आहे. ही डायग्राम आहे एका फॅनच्या ब्लेडची. सी, दिस इज द ब्लेड ऑफ द सीलिंग फॅन and this blade contains large number of particles also. large number of particles, असे बरेच पार्टिकल्स मिळून असे ब्लेड्स तयार होतात. ओके, जेव्हा आपण हा फॅन ऑन करतो, स्विच ऑन करतो, तेव्हा हा जो ब्लेड आहे फॅनचा तो काय होतो रोटेट होतो. व्हेन दिस ब्लेड रोटेट्स अबाउट दिस ॲक्सिस ऑफ रोटेशन, then the motion of that blade is called as rotational motion. बघा मी काय म्हणतोय, when this blade performs circular path about the axis of rotation, then the motion of that blade is called as rotational motion. And a particle performs circular path, then the motion of that particles is known as सर्क्युलर मोशन. म्हणजे रोटेशन मोशन मध्येच काय असणार आहे सर्क्युलर मोशन असणार आहे. म्हणजे इथं बॉडी जी आहे म्हणजे ब्लेड काय होतं रोटेट होतं, त्याच वेळेला ब्लेड मध्ये असणारे पार्टिकल्स काय होत आहेत सर्क्युलेट. म्हणजे पार्टिकलचं सर्क्युलर मोशन असतं आणि ब्लेडचं काय असतं रोटेशनल मोशन. इथं लक्षात ठेवा, रोटेशनल मोशन मध्ये बॉडीचं सर्क्युलर मूवमेंट होतं about this axis of rotation. Without axis of rotation, जर का एखादी बॉडी किंवा पार्टिकल सर्क्युलर मूव होत असेल तर त्या मोशनला आपण काय म्हणतो सर्क्युलर मोशन. आणि जर का इथं ॲक्सिस ऑफ रोटेशन असेल आणि त्या ॲक्सिस ऑफ रोटेशनच्या भोवती एखादी बॉडी सर्क्युलर पाथ फॉलो करत असेल तर त्या बॉडीच्या मोशनला आपण काय म्हणणार रोटेशनल मोशन. ओके, चला पुढे जाऊया. आपण या चॅप्टर मध्ये जो पहिला पार्ट आपण स्टडी करणार आहोत इन डिटेल तो म्हणजे सर्क्युलर मोशन, आणि याच्या नंतरचा पार्ट आहे तो म्हणजे काय असणार आहे रोटेशनल मोशन. बिफोर स्टडी द रोटेशनल मोशन वी शुड स्टार्ट व्हॉट इज मीन बाय सर्क्युलर मोशन. ॲज वी नो द पार्टिकल परफॉर्म्स सर्क्युलर पाथ or the part of the particle is circular, then the motion of that particle is called as circular motion. And त्याचे examples पण आपण बघितलेले आहेत. Electrons revolving around the nucleus, earth revolves around the sun. These are the some examples of circular motion. Now we study the types of motion. Types of circular motion. सर्क्युलर मोशनचे बेसिकली 2 टाइप आहेत. एक म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि दुसरा टाइप आहे तो म्हणजे काय असणार आहे नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. यामध्ये डिफरन्स काय आहे बघा. दोन्हीमध्ये कॉमन काय आहे, दोन्हीमध्ये पण पार्टिकल सर्क्युलर पाथ फॉलो करतो, कॉमन आहे. ओके, डिफरन्स काय आहे यूसीएम मध्ये पार्टिकलचं स्पीड कॉन्स्टंट आहे, नॉन यूसीएम मध्ये पार्टिकलचं स्पीड कॉन्स्टंट नाही आहे. यूसीएमची डेफिनेशन काय असणार आहे द पार्टिकल्स परफॉर्म सर्क्युलर मोशन विथ कॉन्स्टंट स्पीड. द पार्टिकल परफॉर्म्स सर्क्युलर मोशन विथ कॉन्स्टंट स्पीड कॉल्ड एज यूनिफॉर्म सर्क्युलर मोशन. And when a particle continuously changes its speed and moves along the circumference of circle, then the motion of that particle is called as uniform circular motion.
म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये पार्टिकलचं स्पीड काय होतं, चेंज होतं. चेंजेस स्पीड कंटिन्युअसली, चेंजेस स्पीड कंटिन्युअसली. ओके. यूसीएम नॉन यूसीएम थोडं सिलेबसला पण आहे, तेव्हा आपण इन डिटेल बघूया. पुढचा जो पॉईंट आहे याच्यामध्ये तो आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. ओके. बुक मध्ये दिलेलं आहे, त्यामध्ये फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक आहे ते म्हणजे सर्क्युलर मोशन इज ए accelerated motion. Circular motion is a accelerated motion. समजून घेऊया पहिली कॅरेक्टरिस्टिक काय आहे ते. समजा एक पार्टिकल आहे जो सर्क्युलर पाथ फॉलो करतोय. इनिशियली हा पार्टिकल ए पोझिशनला आहे. आफ्टर टाइम टी तो पार्टिकल बी पोझिशनला आला. Okay, this is the center of circle, radius vector. जेव्हा तो पार्टिकल पोझिशन ए ला असतो तेव्हा या पार्टिकलच्या वेलोसिटीची डायरेक्शन या बाजूला असते. दिस इज द डायरेक्शन ऑफ वेलोसिटी. अँड व्हेन दॅट पार्टिकल रीचेस ॲट पोझिशन बी, then the velocity of that particle, then the direction of that velocity of that particle changes. म्हणजे सर्क्युलर मोशन मध्ये पार्टिकलची पोझिशन बदलत असेल तर पार्टिकलच्या वेलोसिटीची डायरेक्शन पण काय होते, बदलते. म्हणजे वेलोसिटी चेंजेस कंटिन्युअसली इन अ सर्क्युलर मोशन. अँड इफ देयर इज ए चेंज इन वेलोसिटी, acceleration will be there, and that's why circular motion is a accelerated motion. Okay, here velocity changes continuously, and that's why that motion is known as accelerated motion. Next point, next characteristic is circular motion is a periodic motion. Circular motion is a periodic motion. काय बघायचं मध्ये सर्क्युलर मोशनला आपण पिरियडिक मोशन का म्हणायचं आहे, कारण पार्टिकल रिपीट्स इट्स पाथ अगेन अँड अगेन. पार्टिकल रिपीट्स इट्स पाथ अगेन अँड अगेन. म्हणजे एखादा पार्टिकल आपला पाथ कंटिन्युअसली रिपीट करत असेल तर त्या पार्टिकलच्या मोशनला आपण काय म्हणतो, पिरियडिक मोशन. आणि सर्क्युलर मोशन मध्ये पण काय होतं, पार्टिकल हा कंटिन्युअसली आपला पाथ काय करतो, रिपीट करतो. म्हणून सर्क्युलर मोशन इज अ पिरियडिक मोशन. एक्झाम्पल बघूया आपण. समजा हा एक पार्टिकल आहे जो की लिनियरली मूव्ह होतोय विथ वेलोसिटी v. जर हा पार्टिकल स्ट्रेट पाथ फॉलो करत असेल तर तो पार्टिकल पुन्हा या पोझिशनला येत नाही. ओके, दॅट पार्टिकल डज नॉट कम बॅक टू इट्स मेन पाथ किंवा इट्स मेन पोझिशन. बट इन केस ऑफ अँग्युलर मोशन, म्हणजे हा पार्टिकल जर का अँग्युलर पाथ फॉलो करत असेल म्हणजे सर्क्युलर पाथ फॉलो करत असेल तर आफ्टर सम टाइम that particle come to its mean position and that particle repeats its path again and again continuously, and that's why the motion of this particle is called as periodic motion. Okay, and circular motion is also a periodic motion. Characteristics ज्या आपण दिले दोन characteristics आहेत, important आहेत, विचारलं जाऊ शकतात. Characteristics of circular motion. First characteristic, it is a accelerated motion. Why we can say the circular motion is an accelerated motion. आता मी एक्सप्लेन केलेलं आहे. Next characteristic is circular motion is a periodic motion. Why we call
circular motion is a periodic motion. A particle repeats its path again and again. That's why this particle performs periodic motion. And circular motion मध्ये पण पार्टिकल आपला पाथ रिपीट करतो, म्हणून सर्क्युलर मोशन हे काय आहे, एक पिरियडिक मोशनच आहे. ओके, नेक्स्ट पॉइंट जो की इम्पॉर्टंट आहे तो म्हणजे कायनेमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. जसं की आपण मगाशी बघितलेलंच आहे, कायनेमॅटिक्स इज द ब्रांच of mechanics in which we study of motion without their cause. ओके, म्हणजे कायनेमॅटिक्स मध्ये ज्या टर्म्स इन्व्हॉल्व होतात त्या टर्मचा स्टडी करतो आपण. आता कोणकोणते टर्म्स असणार आहेत ते जरा आपण इथे बघूया. समजा हा पार्टिकल, एखादा पार्टिकल आहे आणि हा पार्टिकल सर्क्युलर पाथ फॉलो करत आहे. इनिशियली हा पार्टिकल ए पोझिशनला आहे. आफ्टर टाइम टी तो पार्टिकल ए पोझिशन पासून बी पोझिशनला आला. सुरुवातीला पार्टिकल कुठे होता, ए पोझिशनला, तेव्हा रॅडियस वेक्टर इज डायरेक्टेड टुवर्ड्स द पोझिशन ए. r bar is the radius vector, or it can also be called as a position vector. Why it is called as position vector? Because this radius vector shows the direction of this radius vector shows the position of the particle. हा radius vector particle ची position show करतो, म्हणून आपण position vector असं देखील म्हणतो. in time t हा particle b position ला गेला, म्हणजे radius vector ची डायरेक्शन पण काय झाली, चेंज झाली. ओके, when the direction of radius vector changes, it traces some angle called as angular displacement. म्हणजे बॉडी जेव्हा ए पासून बी पोझिशनला जाते तेव्हा तिथं अँग्युलर डिस्प्लेसमेंट क्रिएट होतं, त्याचबरोबर इथं लिनियर डिस्प्लेसमेंट पण काय होतं, क्रिएट होतं. ओके, लिनियर डिस्प्लेसमेंट at position A, the velocity of that particle is known as a tangential velocity, and at position B this direction of that tangential velocity is like this. म्हणजे प्रत्येक पोझिशनला वेलोसिटीची डायरेक्शन काय होते, चेंज होते. या वेलोसिटीला आपण काय म्हणणार आहोत, टँजेन्शियल वेलोसिटी. आणि पार्टिकल सर्क्युलर पाथ फॉलो करतो, याचा अर्थ पार्टिकलची अँग्युलर वेलोसिटी पण असणार आहे. ओके, जर का पार्टिकलची वेलोसिटी अँग्युलर वेलोसिटी असेल तर तिथं अँग्युलर ॲक्सेलरेशन पण असणार आहे. ओके, टँजेन्शियल वेलोसिटी आहे याचा अर्थ तिथं काय असणार आहे, ॲक्सेलरेशन पण असणार आहे. ओके, ॲक्सेलरेशन, अँग्युलर वेलोसिटी, टँजेन्शियल वेलोसिटी, angular acceleration, radius vector, angular displacement, time, linear displacement, हे जे टर्म्स येतात सर्क्युलर मोशन मध्ये, या टर्मचा स्टडी ज्या ब्रांच मध्ये करतो त्या ब्रांचला आपण काय म्हणणार आहोत, कायनेमॅटिक्स. ओके, वन बाय वन आपण बघूया हे टर्म्स काय आहेत. पण या टर्मचा स्टडी करायच्या आधी आपल्याला एनालॉजी ऑफ सर्क्युलर मोशन आणि लिनियर मोशन काय आहे ते समजून घ्यायचं आहे. ओके, मीन्स व्हॉट, बिफोर वी गोइंग टू स्टार्ट कायनेमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन वी शुड नो द एनालॉजी बिटवीन लिनियर मोशन and circular motion. Analogy between linear motion and circular motion काय आहे ते जरा बघूया आपण. फर्स्ट पार्ट linear motion, second one circular motion. जेव्हा एखादी बॉडी
ची मोशन जर का लिनियर असेल, जर का एखादी बॉडी लिनियर मोशन परफॉर्म करत असेल तर त्या बॉडीचं डिस्प्लेसमेंट असणार आहे. त्या बॉडीचं काय असणार आहे? डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट सिम्बॉल काय आहे? एस. जर का एखादी बॉडी किंवा एखादा पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर तिथं मात्र त्या पार्टिकलचं अँग्युलर डिस्प्लेसमेंट असणार आहे. अँग्युलर डिस्प्लेसमेंट. Analogy. Okay, means what? Displacement in linear motion is analogous to angular displacement in circular motion. Angular displacement symbol आहे theta. Okay. Second term, velocity, or we can say linear velocity. Linear velocity. इथे आपण linear displacement म्हटलं तरी पण चालेल. Okay. Linear velocity symbol आहे v. Okay. In circular motion, the velocity of that particle is called as angular velocity. Angular velocity symbol आहे omega. Third one is linear acceleration. symbol आहे a. आणि सर्क्युलर मोशन मध्ये पार्टिकलचं जे ऍक्सेलरेशन असणार आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत? अँग्युलर ऍक्सेलरेशन. अँग्युलर ऍक्सेलरेशन सिम्बॉल आहे अल्फा. बघा एनालॉजी स्टडी करतो आपण. म्हणजे लिनियर मोशन मध्ये ज्या टर्म्स येतात त्याच टर्म फक्त वेगळ्या नावाने, वेगळ्या सिम्बॉलनी आणि वेगळ्या युनिट्सनी रिप्रेझेंट होतात सर्क्युलर मोशन मध्ये. ओके. फोर्थ टर्म आहे टाइम. इन सिम्बॉल आहे टी. सर्क्युलर मोशन मध्ये पण काय असणार आहे? टाइम टीच असणार आहे. टाइम हा अँग्युलर नसतो. टाइम टी. इथे बघा डिस्प्लेसमेंट, वेलोसिटी, ऍक्सिलरेशन हे सगळे काय आहे? वेक्टर क्वांटिटीज आहेत. ओके. आपण त्याला बार लिहू. थीटा बार, ओमेगा बार, अल्फा बार. अँग्युलर डिस्प्लेसमेंट also वेक्टर क्वांटिटी, ओमेगा बार is also वेक्टर क्वांटिटी, अल्फा बार is also वेक्टर क्वांटिटी. ओके. यामध्ये एनालॉजी म्हणजे काय बघा, लिनियर मोशन मध्ये ज्या टर्म्स येतात त्याच टर्म अँग्युलर मोशन मध्ये किंवा सर्क्युलर मोशन मध्ये पुन्हा रिपीट होतात. फक्त त्याचं नाव बदलतं, मीनिंग बदलतं, सिम्बॉल बदलतात, युनिट्स बदलतात. म्हणजे डिस्प्लेसमेंट इन लिनियर मोशन इज एनालॉगस टू अँग्युलर डिस्प्लेसमेंट इन सर्क्युलर मोशन. म्हणजे लिनियर मोशन मध्ये डिस्प्लेसमेंटची जागा सर्क्युलर मोशन मध्ये कोणी घेतली? अँग्युलर डिस्प्लेसमेंट. तसंच लिनियर वेलोसिटीची जागा कोणी घेतली? अँग्युलर वेलोसिटी. लिनियर ऍक्सेलरेशनची जागा कोणी घेतली? अँग्युलर ऍक्सेलरेशन. ओके. टाइमच असणार आहे. आणि अशा बरेच एवढेच टर्म्स आहेत, असे बरेच टर्म्स येतात लिनियर मोशन मध्ये, अँग्युलर मोशन मध्ये किंवा सर्क्युलर मोशन मध्ये पण असे बरेच टर्म्स येतात. फॉर एक्झाम्पल सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन येतं, टँजेन्शियल वेलोसिटी येतं. ओके. रॅडियस वेक्टर येतो. या सगळ्याचा स्टडी आपण कायनेमॅटिक्स मध्ये करणार आहोत. ओके. हे जे टर्म्स आहेत ते इन डिटेल पर्यंत आपण बघूया वन बाय वन. त्यामध्ये पहिला जो पॉइंट आहे लिनियर मोशन मधला तो म्हणजेच डिस्प्लेसमेंट. कायनेमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. त्याच्या आधी आपण लिनियर मोशन मध्ये टर्म्स स्टडी करूया. ओके. लिनियर मोशन मध्ये काय येतं बाळांनो? डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट सिम्बॉल आहे एस. ओके. डिस्प्लेसमेंटचं युनिट काय असणार आहे? युनिट ऑफ डिस्प्लेसमेंट इज मीटर. याचा युनिट इज मीटर, सीजीएस युनिट इज सेंटीमीटर. ओके. सेकंड टर्म जी इन्व्हॉल्व होते ते म्हणजेच वेलोसिटी. लिनियर वेलोसिटी. ओके. v बार. वेलोसिटी पण काय आहे? एक वेक्टर क्वांटिटी. स्पीड जर म्हटलं आपण तर स्पीड ला फक्त मॅग्निट्यूड असते, डायरेक्शन नसते. म्हणजे स्पीड काय आहे? स्केलर क्वांटिटी. पण वेलोसिटी मात्र काय असणार आहे? एक वेक्टर क्वांटिटी. ओके. सो व्हॉट इज मीन बाय वेलोसिटी? वेलोसिटी मीन्स द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणजेच जसं डिस्प्लेसमेंट चेंज होईल विथ रिस्पेक्ट टू टाइम
तसं त्या बॉडीची व्हेलॉसिटी प्रोड्यूस होते. म्हणजे व्हेलॉसिटी इज नथिंग बट रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. युनिट ऑफ दिस व्हेलॉसिटी इज मीटर पर सेकंड. डिस्प्लेसमेंट युनिट काय आहे मीटर, टाइम युनिट काय आहे सेकंड. थर्ड टर्म इज कॉल्ड एज acceleration. Symbol आहे A. What is meant by acceleration? Acceleration means the rate of change of velocity with respect to time. Velocity displacement काय वेक्टर क्वांटिटी आहे, त्यामुळे velocity पण काय असणार आहे वेक्टर क्वांटिटी. velocity वेक्टर क्वांटिटी आहे याचा अर्थ acceleration पण काय असणार आहे वेक्टर क्वांटिटी. Acceleration means what? Change in velocity with respect to time. Okay. Unit of acceleration is meter per second square. Meter per second square. These are the terms involving in the linear motion. Now we will discuss the terms which are involved in a angular motion or circular motion. Okay, the fourth term which is involves when that particle performs circular motion named as angular displacement. Angular displacement. आणि सिंबल आहे याचा थीटा बार. डिस्प्लेसमेंट आहे वेक्टर क्वांटिटी बार. ओके, थीटा बार. अँग्युलर डिस्प्लेसमेंट काय आहे ओके ते जरासं बघूया आपण. व्हॉट इज मीन बाय अँग्युलर डिस्प्लेसमेंट. समजा एखादा पार्टिकल सर्क्युलर पाथ फॉलो करत असेल तर हा सेंटर ऑफ दॅट सर्कल असेल. दिस इज द रॅडियस वेक्टर पॉइंटेड इन दिस डायरेक्शन. दॅट मीन्स पार्टिकल इज ॲट दिस पोझिशन. त्या पोझिशन आपण नाव घेऊया ए पोझिशन. ओके, जेव्हा हा रॅडियस वेक्टरची डायरेक्शन बदलते इकडं तर हा रॅडियस वेक्टर काय रिप्रेझेंट करतो पोझिशन ऑफ द पार्टिकल. म्हणजे आता पार्टिकल कुठे असणार आहे बी पोझिशन. ओके, म्हणजे द रॅडियस वेक्टर ट्रेस्ड बाय अ सर्टन अँगल. सच अँगल इज नोन ॲज अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ओके, अँग्युलर डिस्प्लेसमेंट मीन्स व्हॉट the angle traced by the radius vector. The angle traced by the radius vector called as angular displacement. Unit of angular displacement काय असणार आहे अँगलच आहे त्यामुळे याचं युनिट काय असणार आहे रेडियन किंवा डिग्री. याचा युनिट काय असणार आहे याचं रेडियन. रेडियन इज द SI युनिट ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट. अँग्युलर डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला काय सांगता येईल बघा. फॉर्म्युला ऑन द बेसिस ऑफ जिओमेट्री. हा अँगल आहे, हा रेडियस आहे आणि हा जो पाथ आहे त्याला आपण काय म्हणतो आर्क लेंथ. ओके, जिओमेट्री मध्ये काय आपण शिकलेलो आहोत अँगल इज इक्वल टू आर्क लेंथ अपॉन रेडियस. म्हणजेच काय थीटा इज इक्वल टू आर्क लेंथ काय असणार आहे आर्क लेंथ म्हणजेच काय s डिस्प्लेसमेंट ऑफ दॅट पार्टिकल फ्रॉम A पोझिशन टू B पोझिशन. म्हणजे आपण म्हणूया आर्क लेंथ अपॉन रेडियस. म्हणजे फॉर्म्युला काय करायचा बघा आर्क लेंथ आहे s बार डिवाइडेड बाय r बार. थीटा बार इज इक्वल टू s बार अपॉन r बार. दिस इज द फॉर्म्युला फॉर एंगुलर डिस्प्लेसमेंट. ओके, नेक्स्ट टर्म named as angular velocity. Angular velocity. Symbol आहे ओमेगा बार. Symbol आहे ओमेगा बार. Velocity means what? Velocity means rate of change of displacement with respect to time. Angular velocity means rate of change of angular displacement with respect to time. Angular velocity is defined as the rate of change of angular displacement with respect to time. Unit of angular velocity is angular displacement unit काय आहे radian.
अपॉन टाइम आहे म्हणजेच काय सेकंड. रेडियन पर सेकंड इज द SI युनिट ऑफ अँग्युलर वेलोसिटी. नेक्स्ट टर्म आहे अँग्युलर वेलोसिटी नंतर हे म्हणजेच काय अँग्युलर एक्सेलरेशन. अँग्युलर एक्सेलरेशन सिंबल आहे अल्फा बार. अल्फा बार. ओके. Acceleration means what? Rate of change of velocity with respect to time. Angular acceleration means what? Rate of change of angular velocity with respect to time. Angular acceleration is defined as rate of change of angular velocity with respect to time. Okay. Unit of angular acceleration is radian per second square. Radian per second square. Okay. Angular acceleration is defined as the rate of change of angular velocity with respect to time. Also we can study the definition of tangent by tangential velocity. सिंबल आहे v. जसं की मला बघितलेलं आहे आपण पार्टिकल सर्क्युलर पाथ फॉलो करत असेल तर पार्टिकलची जी लिनियर वेलोसिटी आहे याच वेलोसिटीला आपण काय म्हणणार टँजेन्शियल वेलोसिटी. आणि या वेलोसिटीची डायरेक्शन कंटिन्युअसली चेंज होते म्हणून ही वेलोसिटी काय असणार आहे वेक्टर क्वांटिटी. म्हणून आपण याला काय म्हणूया टँजेन्शियल वेलोसिटी इज आल्सो अ वेक्टर क्वांटिटी. ओके. टँजेन्शियल वेलोसिटी. आणि या टँजेन्शियल वेलोसिटीचा फॉर्म्युला काय आहे बघा. फॉर्म्युला फॉर दॅट टँजेन्शियल वेलोसिटी इज v बार इज इक्वल टू ओमेगा बार क्रॉस r. हा क्रॉस म्हणजे काय असणार आहे बघा हा क्रॉस प्रोडक्ट आहे. ओके. म्हणजे जर का लेफ्ट साइडला दोन वेक्टर क्वांटिटीचं मल्टिप्लिकेशन जर असेल तर त्यांचं मल्टिप्लिकेशन ही एक वेक्टर क्वांटिटी घेत असेल तर आपण इथे काय करतो क्रॉस प्रोडक्ट करतो. ओके. द मॅग्निट्यूड ऑफ दिस टँजेन्शियल वेलोसिटी इज या टँजेन्शियल वेलोसिटीची मॅग्निट्यूड काय असणार आहे बघा v इज इक्वल टू व्हॉट r ओमेगा किंवा ओमेगा. मॅग्निट्यूड म्हणजे त्याचे डायरेक्शन आपण विचार घ्यायचं नाही आहे म्हणजे स्केलर क्वांटिटी. ओके. वेक्टर फॉर्म मध्ये ओमेगा बार क्रॉस r बार आणि फक्त मॅग्निट्यूडच्या फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर v इज इक्वल टू r ओमेगा. दिस इज द रिलेशन बिटवीन linear velocity and angular velocity. This linear velocity is also called as a tangential velocity. Okay. Now here the omega is called as angular velocity of the particle. ओमेगा काय आहे हा एक सिंबल आहे जो की अँग्युलर वेलोसिटी रिप्रेझेंट करतो. ओके. ओमेगा ओमेगा बार. जर एखादा पार्टिकल सर्क्युलर पाथ फॉलो करत असेल तर त्या पार्टिकलची जी काय अँग्युलर वेलोसिटी असणार आहे त्याची डायरेक्शन ही ऑलवेज पॉइंटेड टुवर्ड्स द ॲक्सिस ऑफ रोटेशन किंवा अलॉंग द ॲक्सिस ऑफ रोटेशन. म्हणजे एखादा पार्टिकल आहे जो सर्क्युलर पाथ फॉलो करतो तेव्हा त्या पार्टिकलची डायरेक्शन त्या पार्टिकलची अँग्युलर वेलोसिटी ही ऑलवेज अलॉंग द ॲक्सिस ऑफ रोटेशन असते. आणि हे कोणी सांगितलेलं आहे तर राईट हँड थंब रूल. म्हणजे नेक्स्ट पार्ट आपण बघणार आहोत काय आहे राईट हँड थंब रूल. राईट हँड thumb rule. This right hand thumb rule gives the direction of angular velocity. Okay. असे इथे बघा समजा हा आपला राईट हँड आहे आणि इथं हे जे कर्व फिंगर्स आहेत हे कर्व फिंगर्स आहेत आणि हा काय झाला तुमचा अपस्ट्रेच्ड थंब. ओके. कर्व फिंगर्स शोज द डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ द पार्टिकल्स and upstretched thumb shows
the direction of angular velocity of that particle. Okay, बघा राईट हँड माझा असा आहे, हा कर्व फिंगर्स आहे. दिस कर्व फिंगर shows the direction of the motion of particle, or we can say that curve finger shows the sense of rotation and upstretched thumb shows the direction of angular velocity. जर का माझा हा राईट हँड मी असा पकडला, असा धरला, तर काय होतं बघा, इथं या कर्व फिंगर्स काय शो करतात, सेन्स ऑफ रोटेशन, अँड दिस डाउनवर्ड स्ट्रेच थंब काय रिप्रेझेंट करतो, डायरेक्शन ऑफ अँग्युलर वेलोसिटी. म्हणजे या केस मध्ये पार्टिकलचं मूवमेंट अँटी क्लॉकवाईज सेन्स असणार आहे, आणि या केस मध्ये पार्टिकलचं मूवमेंट क्लॉकवाईज सेन्स असणार आहे. ओके, म्हणजे सर्क्युलर मोशन मध्ये पार्टिकल जर का अँटी क्लॉकवाईज मूव्ह होत असेल तर अँग्युलर वेलोसिटीची डायरेक्शन काय असणार आहे, अपवर्ड डायरेक्शनने. आणि समजा पार्टिकलची डायरेक्शन ही क्लॉकवाईज असेल तर तेव्हा त्या पार्टिकलच्या अँग्युलर वेलोसिटीची डायरेक्शन काय असणार आहे, डाऊनवर्ड डायरेक्शन. इथे बघा डायग्राममध्ये दाखवतो तुम्हाला, मी डायग्राममध्ये एक्सप्लेन करतोय. राईट हँड थंब रूल. ओके, कॅश डायग्राम. ओके, म्हणजे दिस पार्टिकल परफॉर्म्स anti-clockwise rotation, anti-clockwise movement, then the direction of that particle is known as angular velocity. म्हणजे इकडे ओके, पार्टिकल जर का असा मूव्ह असेल anti-clockwise sense, upstretched thumb gives the direction of angular velocity. किंवा असं जर मी पकडलं तर ही पार्टिकलची डायरेक्शन काय असणार आहे, अशी. ओके, त्यामुळं क्लॉकवाईज सेन्स. जर का पार्टिकल क्लॉकवाईज सेन्सनी मूव्ह होत असेल तेव्हा त्या पार्टिकलच्या अँग्युलर वेलोसिटीची डायरेक्शन कशी असणार आहे, डाऊनवर्ड डायरेक्शन. त्या पार्टिकलच्या अँग्युलर वेलोसिटीची डायरेक्शन कशी असणार आहे, डाऊनवर्ड डायरेक्शन. राईट हँड थंब रूल. ओके, कर्व फिंगर शोज द सेन्स ऑफ रोटेशन or direction of motion of the particle, and upstretched thumb gives the direction of angular velocity. In this case, clockwise sense, curve finger shows the direction of motion of the particle or sense of rotation, and up downward stretched thumb represents the direction of angular velocity. Okay, right hand rule. Okay. Now next point is period, or we can say periodic motion. And next point आहे frequency. काय आहे ते जरा आपण बघून घेऊया. पहिल्यांदा what is meant by period or periodic motion, sorry periodic time. period किंवा याला आपण काय म्हणतो, periodic time असो. periodic time सिंबल आहे capital T. Small t represents only time, capital T represents the period or periodic time. Okay. Definition of periodic time. What is the definition of periodic time? Okay. The time required to the particle to complete one revolution. The time required by the particle to complete one revolution. समजा हा पार्टिकल आहे आणि हा पार्टिकल इथून रिव्हॉल्व व्हायला स्टार्ट झाला आणि इथून तो असा रिव्हॉल्व होत परत इथं आला. म्हणजे या पार्टिकलनं एक रिव्हॉल्यूशन पूर्ण केलं. जेव्हा हा पार्टिकल एक रिव्हॉल्यूशन पूर्ण करतो तेव्हा त्या पार्टिकलला जो टाइम लागणार आहे त्याच टाइमला आपण काय म्हणणार आहोत, पिरियड किंवा पिरियडिक टाइम. ओके, या पिरियडिक टाइमचा फॉर्म्युला काय असणार आहे समजून घेऊया. ओके, पिरियडिक टाइमचा फॉर्म्युला काय असणार आहे बघा. याच्याआधी आपल्याला डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला माहिती असणे गरजेचं आहे. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, सॉरी वेलोसिटीचा फॉर्म्युला. वेलोसिटी म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. म्हणजे टाइमचा फॉर्म्युला काय येणार आहे, या फॉर्म्युल्यावरून टाइम म्हणजे काय असणार आहे, डिस्प्लेसमेंट अपॉन वेलोसिटी. ओके, इथं आपल्याला टाइमचा स्टडी नाही करायचा आहे, आपल्याला कशाचा स्टडी करायचा आहे, पिरियडिक टाइमचा. त्यामुळे मी काय करतो इथं टी रिप्लेस बाय कॅपिटल टी. ओके, जर का मी काय म्हटलं पिरियडिक टाइम म्हणजे काय, एक कंप्लीट रिव्होल्यूशन. जे पार्टिकल इथून इथं पर्यंत जातं
म्हणजे त्या पार्टिकलनं जे डिस्प्लेसमेंट कव्हर केलेलं आहे ते डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय असणार आहे, सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. म्हणून मी या डिस्प्लेसमेंटच्या जागेवर काय लिहितो, सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. किती असतं ते 2 पाय सर्कम्फरन्स ऑफ सर्कल अपॉन वेलोसिटी v. ओके, पुढं t इज इक्वल टू 2 पाय r अपॉन v म्हणजेच काय, याच्या आधी आपण बघितलेलं आहे v इज नथिंग बट v इज इक्वल टू r ओमेगा फॉर्म्युला. ओके, v चा फॉर्म्युला काय आहे, r इंटू ओमेगा. ते पुढे करतो मी v च्या ठिकाणी r ओमेगा, r गेट कॅन्सल, t इज इक्वल टू 2 पाय अपॉन ओमेगा. दिस इज द फॉर्म्युला stands for periodic time of the particle. Okay, t is equal to 2 pi upon omega, where omega is the angular velocity of the particle. The unit of periodic time is time aside. Okay, unit का असणार आहे second. Unit का असणार आहे second. Okay, next point है. Okay, so what is meant by frequency? The number of revolutions performed by the particle per unit time. म्हणजे पार्टिकल हा किती नंबरचे रिव्होल्यूशन परफॉर्म करतोय पर युनिट टाइम, तो जो नंबर आहे तो नंबर म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी. ओके, मीन्स फॉर्म्युला व्हाट इज द फॉर्म्युला फॉर फ्रिक्वेन्सी, n इज इक्वल टू 1 अपॉन t. फ्रिक्वेन्सी इज द रेसिप्रोकल ऑफ पिरियडिक टाइम. इथे पिरियडिक टाइम याचा अर्थ किती रिव्होल्यूशन असणार आहे, एक रिव्होल्यूशन. म्हणजे 1 रिव्होल्यूशन per unit time means what, frequency. Okay, frequency. We know the formula for periodic time. Put the value of t, n is equal to 1 upon 2 pi upon omega, and therefore n is equal to omega upon 2 pi. This is the formula stands for frequency of the particle. Then unit of the frequency. Unit of the frequency is, it is the reciprocal of periodic time, means we can say per second is the unit of frequency, or hertz is the unit of frequency. Thank you.